हॅलो, नमस्कार. लर्न विथ सुची चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे एम, इज आणि आर हे इंग्रजी वाक्यामध्ये कधी वापरायचे. त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला, एम, इज, आर कधी वापरायचं त्याचा रूल आहे. आय नंतर नेहमी एम वापरतात. वाक्यामध्ये यू असेल तर आर वापरतात. वी असेल तर आर वापरतात. ही, शी, इट असेल तर इज वापरतात. दे असेल तर आर वापरतात. तर हा रूल लक्षात ठेवा. हे सगळे प्रेझेंट टेन्स वाक्यांमध्ये तुम्ही यूज करू शकता चालू वर्तमान काळात. ठीक आहे. तर हे एकदा लक्षात ठेवलं की तुम्हाला वाक्य सोपे जातील. आता आपण ह्याचे एक्झाम्पल बघूया. आय डॅश हॅपी. आय नंतर काय सांगितलं मी? एम. आय नंतर नेहमी प्रेझेंट टेन्स मध्ये एम वापरायचा. आय एम हॅपी. मी खुश आहे. आय एम हॅपी. यू डॅश ब्युटिफुल. यू नंतर आर. करेक्ट. यू नंतर आर वापरायचं. यू आर ब्युटिफुल. तू सुंदर आहेस. ही डॅश सॅड. ही नंतर इज वापरणार. ही इज सॅड. तो दुःखी आहे. ही इज सॅड. शी डॅश क्यूट. शी इज क्यूट. ही आणि शी आणि इटला आपण इज वापरतो. शी इज क्यूट. ती खूप गोड आहे. इट डॅश बॅड. ते वाईट आहे. इट इज बॅड. ते वाईट आहे. इट इज बॅड. नंतर वी डॅश फॅमिली. वी नंतर आपण काय वापरणार? आर. वी आर फॅमिली. आम्ही फॅमिली आहोत. आम्ही कुटुंब आहोत. दे डॅश लेट. दे नंतर सुद्धा आपण इथे आर वापरणार आहोत. दे आर लेट. त्यांना उशीर झालाय. दे आर लेट. वाक्यामध्ये काही समजलं नसेल तर नक्की कमेंट करा मला आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्यासाठी आणि असेच सुंदर व्हिडिओ बघत राहा.